तर सुरेश धस यांनी यावेळेस नेमके काय आरोप केलेले होते ते देखील पाहूयात। मुंडेंनी परळी आंबेजोगाईतील कामं न करता बिलं उचलली असा एक महत्त्वाचा मोठा आरोप करण्यात आला होता। 30 डिसेंबर 2021 रोजी 2,31,00,000 रुपये उचलले। 18 मार्च 2022 ला 10,98,00,000चं बिल काढलं। 25 मार्च 2022 रोजी बांधकाम विभागातून 6,49,00,000 रुपये उचलले। 26 मार्च 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीतून 16,48,00,000 रुपये उचलले। 31 मार्च 2022 रोजी बांधकाम विभागातून 1,34,00,000। 15 डिसेंबर 2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी रुपये उचलले। अर्थसंकल्पीय कामांच्या अंतर्गत 59 रस्त्यांचं काम 6 कोटी मंजूर झाले होते। परळी कूस बर्दापूर या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये काम न करता उचलले असा मोठा आरोप झाला होता। आणि आता अजित पवार हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर झालेल्या या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पक्षांतर्गत समिती नेमलेली आहे आणि ही पक्षांतर्गत समिती या सगळ्या आरोपांची चौकशी करणार आहे आणि आपला अहवाल जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करतील आणि त्यानंतर अजित पवार काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।